हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर यार मी ना सकाळी पण काम करते आणि रात्री इव्हनिंगला पण क्लिनिकला जाते. सो मला ना ह्या शेड्यूलमध्ये अजिबात समजत नाही की संडे कधी येतो आणि कधी निघून जातो. कारण माझं काम रेग्युलर असतं सकाळचं. संडेला तरी क्लिनिकला मला इव्हनिंगला सुट्टी असते, बट सकाळी जावंच लागतं. तर मी ना सकाळी काय काम करते, बऱ्याच लोकांना कन्फ्युजन होतं. सो असं होतं, मी ना आधी विचार केला होता की मी ना स्टुडंट्सला शिकवत जाईल म्हणून. बट नंतर ना मला काही गोष्टी अशा रियालिटीवर समोर आल्या की यार मी अजून त्या रिस्पॉन्सिबिलिटी घेण्यासारखी नाहीये. कारण ऍक्च्युली माझ्या आयुष्यात खूप साऱ्या गडबडी चालू आहे. मीच इकडे-तिकडे डिस्टर्ब आहे. तर मी मुलांना काय सरळ मार्गावर चाला म्हणून सांगणार आहे. सो मी ते बेटर ठरवलं, की मी ते न घेता एक डाटा ऑपरेटर म्हणूनच जॉब आणि ऑलरेडी कॉम्प्युटरचं मला भरपूर काही नॉलेज होतं नीता मॅमकडनं. म्हणजे जिथे मी आधी जॉब करायची, यार मी त्यांना खूप मिस करते. जरी मी त्यांना फोन, कॉल, मेसेज नाही करत, बट मला त्यांची आठवण खूप येते. आणि माझा फोकस फक्त ह्या कामांवर नाहीये ना, तर माझा मेन फोकस माझ्या स्वतःकडे आहे, की मला मेकअप आर्टिस्ट बनायचे. सो मला त्याचं सुद्धा स्टडी वगैरे स्ट्रेस होतं. सो मला अजून एक स्ट्रेस नव्हतं घ्यायचं म्हणून मी हेच बेटर ठरवलं की डाटा ऑपरेटर काय आपलं आपलं काम करा आणि निघून या आणि का करते मी हे मला सांगायला अजिबात लाज नाही वाटेल गाईज. कारण पैशांची गरज भाई, ईएमआय फेडायचा आहे मला माझ्या आयफोनचा. आणि आता ही गोष्ट सुद्धा तुम्हाला माहिती नसते पडली, पण ऍक्च्युली मला हे इनडायरेक्टली सांगायचं होतं त्यांना, ज्यांना असं वाटतं की मी कोणत्या बेसिसवर आयफोन घेतला आणि मी काय म्हणून त्याचा ईएमआय फेडणार आहे. सो बघा मी कष्ट करते आणि असंही नाही की माझी परिस्थिती खूप वाईट आहे. माझ्या पॅरेंट्सने घेऊन दिलं असतं मला, बट माझं असं होतं ना की माझ्या करिअरसाठी ते एग्री झाले हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आणि ते ऑलरेडी तिथे खर्च करताय, सो मला अजून त्यांना बर्डन नव्हतं द्यायचं. आणि ही इच्छा माझं स्वतःचं ड्रीम होतं. सो मग मी ठरवलेलं की ते मी माझ्याच कष्टावर सो या हे सर्व सांगण्याचं तात्पर्य असा की एखादी गोष्ट मिळवण्याकरिता आपल्याकडे खूप काही असणं गरजेचं नाही, तर आपले गुड डिसिजन्स खूप मॅटर करतात. तुम्ही जितके चांगले विचार कराल तितकं तुमच्यासोबत चांगलं होणार. बरं असो, तर आपण पटकन आता आपल्या कंटेंट बद्दल बोलूया. तर सकाळची क्लिप तुम्ही बघितली असेल तर मी सांगू इच्छिते, आज मम्मीचा बर्थडे आहे आणि असं होतं ना, आज मला भरपूर काम होते आउटडोअरचे. ते मला कोणत्याही हालतमध्ये आज पूर्ण करायचे होते. थोडंफार एक्सेसरीज होत्या उरलेल्या ज्या घ्यायच्या होत्या मला हेअरस्टाईलच्या रिलेटेड आणि परत मग मेकअप रिलेटेड सुद्धा प्रोडक्ट घ्यायचे होते. सो मग मी विचार केलेला की सकाळीच मम्मीचा बर्थडे सेलिब्रेशन करून घेऊया, जेणेकरून पूर्ण दिवस फ्री असतो. आणि तुम्ही बघू शकता खूप काही वस्तू घेतलेल्या यार, पण पैशांचा जो फटका बसलेला आहे मला की बस. पण दुसऱ्या ठिकाणी मी या गोष्टीने पण सॅटिस्फाईड होती की खूप काही ज्या इसेन्शियल वस्तू होत्या त्या माझ्या होऊन गेल्या फॉर अ पर्मनंट. आणि घरातून निघताना मी असं बोललेली की मी 2 तासामध्ये सगळं काही घेऊन रिटर्न घरी होईल. बट लिटरली तुम्हाला सांगते, जे मी दुपारी गेलेली तेच मी इव्हनिंगला आलेली. खरंच यार, शॉपिंग करायचं म्हटलं ना काय सोपं नसतं. खूप काही वेळ द्यावा लागतो आपल्याला एक एक वस्तू. आणि घरी आल्यानंतर आम्ही सर्व बाहेर जाणार होतो, म्हणजेच मम्मी पार्टी देणार होती तिच्या बर्थडेची. खूप दिवसानंतर यार मी चायनीज खाल्लं. सो या असा होता आजचा माझा संडे. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.